नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिवाळीनंतर आपण भेटत आहोत. जवळजवळ 8 ते 10 दिवसाचा आपला गॅप आहे. आयोगाचं टेंटेटिव्ह शेड्यूल रिलीज झालेलं आहे. विद्यार्थी खूप आनंदामध्ये आहेत. पण हा जो आनंद आहे ना, फक्त काय म्हणतो आपण जाहिरात बघण्यापुरता नाहीये, त्याच्या पलीकडे पण आपल्याला प्रिपरेशन करायची आहे आणि 100% देऊन प्रिपरेशन करायचे आहे. सो स्पेशली आज आपण बोलणार आहोत जे विद्यार्थी राज्यसेवा देत आहेत, कंबाईनची परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या केसागर करिअर अकॅडमीवरती बॅच चालू आहे. नक्कीच बॅचचा फायदा घ्या. रेकॉर्डेड बॅचेस आहेत. मोर इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळून जाईल. तर विषय आपला आहे आज राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा. जे विद्यार्थी 2018 असेल किंवा 19 असेल तेव्हापासून राज्यसेवेची प्रिपरेशन करतात आणि हा जो 24चा अटेम्प्ट आहे हा शेवटचा अटेम्प्ट वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये ज्यांना द्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, कारण का 25 पासून आपला रिटर्न पॅटर्न स्टार्ट होतोय. ओके, तर 24चा अटेम्प्ट देणारे विद्यार्थी कॅज्युअली घेऊ नका. सीसॅट क्वालिफाईंग झालेला आहे आणि तुमचा जो काही स्कोर राहणार आहे तो पूर्णपणे जीएस वरती राहणार आहे. ठीक आहे, जर जीएस वरती आपला स्कोर डिपेंड करतो तर यूपीएससी प्रमाणेच तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला इथं थोडंसं तुमची जी बुकलिस्ट आहे ती बुकलिस्ट तुम्हाला थोडीशी बदलावी लागेल. कारण का पाठीमागचे तुम्ही 22, 20, 21 जर पेपर काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एकाच रेफरन्स बुक मधून क्वेश्चन येत नाहीत. ठीक आहे, आणि म्हणून विद्यार्थी म्हणतात की आयोग आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन टाकतो. तर आउट ऑफ सिलेबस वगैरे काहीच नाहीये. यूपीएससीचे विद्यार्थी जी बुकलिस्ट फॉलो करतात तीच बुकलिस्ट तुम्ही पण फॉलो करा. यूपीएससीला कॉपी करताय आयोग असं आपण म्हणू शकतो, पण यूपीएससी ही सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, आपण स्टेट लेवलची एक्झाम देतोय बरोबर, पण पॅटर्न तसाच आहे. डिफिकल्टी लेवल मध्ये फक्त चेंज येतो. ठीक आहे, ओके. तर महत्वाचा मुद्दा काय आहे आपला, की आपली बुकलिस्ट कशी असली पाहिजे. एक चुकीची बुकलिस्ट आपलं 1 वर्ष वाया घालवते, हे लक्षात ठेवा. तर ज्या विद्यार्थ्यांना 100% देऊन हा अटेम्प्ट द्यायचा आहे, केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती या. ऑफिशियल वेबसाईट मध्ये तुम्हाला एमपीएससीचा सेक्शन दिसतोय. एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्ही जावा. एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं स्टेट सर्व्हिस प्री एक्झाम आणि इथं पेपर फर्स्ट, पेपर 2 हे आय थिंक मला ते क्लिअर दिसत नाही. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, मी दाखवते तुम्हाला. तर पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह जीके, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी आणि जनरल सायन्स. ओके, हा झाला आपला जीएस पेपर. सेकंड पेपर मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मराठी, इंग्लिश, बेसिक न्यूमरसी, जनरल मेंटल ॲबिलिटी. इथं आपल्याला 27 क्वेश्चन बरोबर करायचे असतात, पण हेही आपल्याला कॅज्युअल घेऊन चालत नाही. कारण का जर सीसॅट मध्ये तुम्ही क्वालिफाय नाही झालात तर तुमचा जीएसचा पेपर चेक केला जात नाही. ठीक आहे, ओके. चला, तर पेपर फर्स्ट मध्ये आपण बघूया. कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये काय असतं माहिती का, ज्या विद्यार्थ्यांना रेफरन्स बुक जास्त वापरायचे नाही बरोबर, एखादा ठोकळा बेस्ट आहे ज्याची तुम्ही रिव्हिजन, खरं तर ठोकळा रिव्हिजन साठी असतो, अभ्यासासाठी रेफरन्स बुक वाचायचे असतात बरोबर, पण विद्यार्थी अभ्यासासाठीच वापरतात, असो काही हरकत नाही. नवीन विद्यार्थ्यांनी एमपीएससी प्लॅनर नक्की वापरा. ज्यांना रिव्हिजन करायची आहे बेस्ट रिव्हिजन प्लस याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये 2500 प्लस क्वेश्चन एका सब्जेक्टचे मिळतात, लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्री सेक्शन करताय, हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक सगळा तुमचा थेरीचा भाग कंप्लीट करून त्याच्यावरती 2500 प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस साठी मिळतात. एमपीएससी पूर्व परीक्षा संपूर्ण पूर्व तयारी 671 रुपयाला हे पुस्तक आहे. 71 पुस्तकं स्टॉक मध्ये आहेत, लवकर मागवा. तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण दिलेले आहेत. सगळे सब्जेक्ट तुमचे इथून कव्हर होत आहे, प्लस प्रॅक्टिस साठी क्वेश्चनही तुम्हाला इथं मिळून जात आहेत. ठीक आहे, ओके. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फार इम्पॉर्टंट असतात. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते. लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वरती पण तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मिळतात बरोबर, झेरॉक्स सेंटर मध्ये पण मिळतात. जेव्हा तुम्ही पेपर घेऊन येता, पेपर सॉल्व्ह करायला बसता, फॉर एक्झाम्पल आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास घेऊया. ठीक आहे, एखादा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन कुठून आला हेच तुम्हाला कळत नाही बरोबर, टिक मार्क करून पेपर अनालिसिस करण्यामध्ये काहीच फायदा नसतो. कारण का बाकीचे 4 ऑप्शन तुम्हाला समजतात का, आणि त्या 4 ऑप्शन वरून पुढच्या एक्झाम मध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो का किंवा नाही येऊ शकत, त्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे जर तुम्हाला समजत नसेल
तर क्वेश्चन पेपर अनालिसिस करण्याचा फायदा होत नाही, बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं, बघा रेफरन्स बुक माहित पाहिजे की हा क्वेश्चन कुठून आलाय, कुठल्या रेफरन्स बुक मधून आलाय, तो पार्ट सतत आयोगाने विचारलेला आहे का, का अचानक आयोगाने त्याच्यावरती क्वेश्चन विचारला, की त्या पार्ट वरती UPSC ला क्वेश्चन येऊन गेलाय. या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत, तर तुमचं पेपर अनालिसिस फायद्याचं ठरतं. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, घटकनिहाय विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह. पुस्तकाचं नाव व्यवस्थित बघा, घटकनिहाय म्हटलंय, विश्लेषणात्मक म्हटलंय, स्पष्टीकरणात्मक म्हटलंय. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून दिलाय, सोर्स दिलाय, पेज नंबर दिलाय की कोणत्या पेज वरून हा क्वेश्चन आलाय, एवढं सगळं जर तुम्हाला माहित होत असेल तर तुमच्यासाठी हे काम खूप सोपं होऊन जातं. ठीक आहे, ओके. कारण अनालिसिस साठी आपल्याकडं हार्डली एखादं रेफरन्स बुक असतं, बरोबर. मग 2-3 रेफरन्स बुक मधून तर क्वेश्चन काढले जातात, एवढे रेफरन्स बुक तर आपल्याकडे नसतात. सो अशा प्रकारचं एखादं घटकनिहाय विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह तुम्ही वापरा, फायदा तुम्हाला नक्कीच होईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. ही 2 पुस्तकं मस्ट आहेत रिव्हिजन करणाऱ्यांसाठी, नक्की घ्या असं तर मी तुम्हाला इथं सांगेल. बाकी आपण याच्यामध्ये आता जाऊया करंट अफेअर्स सेक्शन मध्ये. जीके आणि करंट अफेअर्स, जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन, जीकेचा जो भाग असतो ना, जीकेचा भाग जनरली आपण जीकेच्या भागाला 1 लाइनर क्वेश्चन मध्ये कन्सिडर करतो, पण राज्यसेवेचे क्वेश्चन कसे असतात, 4 लाइनर, 3 लाइनर, विधान आणि कारणे, पूर्वानुमान वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल. एखादा पॉइंट जीकेशी रिलेटेड असू शकतो, बाकी तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन इथं नसतात. तर इथं तुम्ही काय करू शकता, हे ऑल इन वन सामान्य ज्ञान वगैरे राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वापरू नका. तुम्ही फक्त लेटेस्ट जनरल नॉलेज, चालू घडामोडी हे पुस्तक वापरा. इथून तुमचा करंट अफेअर्सचा जो भाग आहे तो खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल, दोन्ही एक्झामसाठी, दोन्ही म्हणजे जी तुमची कंबाईनची एक्झाम आहे त्याच्यासाठी पण आणि राज्यसेवेच्या एक्झामसाठी पण. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट येतो तो म्हणजे हिस्ट्री. बघा हिस्ट्रीचं जर विभाजन आपण केलं, प्राचीन भारताचे क्वेश्चन मला वाटते हार्डली 2 ते 3 क्वेश्चन येतात. मिडिवल हिस्ट्रीचे पण हार्डली 2 ते 3 क्वेश्चन येतात, जास्त क्वेश्चन येतात. मॉडर्न इंडियन हिस्ट्री पण त्याचे क्वेश्चन कमी येतात म्हणून तुम्ही फक्त मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करू नका, कारण का जीएस पेपर वरती तुमचा रिझल्ट डिपेंड करतो. सो तुम्हाला इथं प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत सगळं कव्हर करायचं आहे. ठीक आहे. 19व्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास. पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगते, आपल्याला भारताचा इतिहास तर विचारतात, महाराष्ट्राच्या अनुषंगाने किंवा स्पेशली महाराष्ट्राचा रेफरन्स तुम्हाला घ्यावा लागतो. पण आपण महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सेपरेट पुस्तक किती वापरतो हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी VB पाटील सरांचं पुस्तक बेस्ट आहे, पुढे तुम्हाला मुख्य परीक्षेला उपयोगी पडेल. आधुनिक भारताचा इतिहास UPSC चे विद्यार्थी वापरतात, हुकुमचंद जैन आणि मार्डीकर सरांचं हे पुस्तक आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे, बेस्ट बुक आहे. वतू देशपांडे सरांच्या पुस्तकातून लास्ट 2 वर्षाच्या एक्झाम मध्ये खूप क्वेश्चन आलेले आहेत, जिथे विद्यार्थ्यांना सोर्स समजत नाही की हा क्वेश्चन कुठून आला. ठीक आहे. सोबतच हुकुमचंद जैन सरांचं वस्तुनिष्ठ सोर्स म्हणजे प्रश्न उत्तरासाठी, प्रॅक्टिससाठी अशी पुस्तकं अवेलेबल आहेत. केसागर पब्लिकेशनचं आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक अवेलेबल आहे. बेस्ट बुक आधुनिक भारताचा इतिहास पण वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये म्हणजे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, VB पाटील सरांचं पुस्तक. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डॉक्टर अनिरुद्ध सरांचं एक पुस्तक मिळतं, VB पाटील सरांचं पुस्तक मिळतं. प्राचीन भारतासाठी तुम्ही RS शर्मा सरांचं पुस्तक वापरू शकता, जे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, बेस्ट बुक आहे. एन्शंट इंडिया, प्राचीन भारत, RS शर्मा सरांचं. ठीक आहे, ज्याला आपण ओल्ड NCERT म्हणतो, +1 ची आय थिंक +1 ची NCERT. ठीक आहे, ओके. अर्ली इंडिया, बघा जे विद्यार्थी पुढे जाऊन 2025 ला हिस्ट्री ऑप्शनल वगैरे ठेवतील तर रोमिला थापर मॅडमचं पुस्तक वापरायला विद्यार्थी प्रेफरन्स देतात. हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया, JL मेहता सरांचं पुस्तक ही बेस्ट आहे, याच्यावरती पण खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, बिपिन चंद्र सरांचं पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतं, आता आपल्याकडे आहे का नाही ते आपण विचार करायचा आहे थोडासा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य संघर्ष आहे. वतू देशपांडे सरांचं पुस्तक मध्ययुगीन भारतासाठी नक्की घ्या. मेडिवल हिस्ट्री गरजेची आहे. सतीशचंद्र सर, मेडिवल साठी ना तुमच्याकडे 3 ते 4 ऑप्शन आहेत, कोणतेही पुस्तक तुम्ही घेऊ शकता, एक घेतलं तरी
चालेल, ठीक आहे. ओके. मध्ययुगीन भारतासाठी खंड पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला फारच फर्स्ट अटेम्प्ट मध्येच एक्झाम काढायची असे विद्यार्थी रेफरन्स बुक वापरतात, कारण त्यांना माहित असतं की आयोगाचा पॅटर्न सतत चेंज होत आहे. आता नवीन आलेलं पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास. हे पुस्तक राज्यसेवा 2025 साठी तर लागणारच आहे. कंबाईन असेल, राज्यसेवा 2024 असेल, सगळीकडे हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. हा झाला आपला हिस्ट्रीचा सेक्शन. याच्यानंतर आपण बघूया जिओग्राफी सेक्शन. जिओग्राफीचे क्वेश्चन जास्त पडतात. 30 ते 32च्या आसपास क्वेश्चन पडतात. आता तुम्ही मला मॅडम हे कसं, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, करंट अफेअर्स आणि जिओग्राफी हे सगळं धरून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 30+ क्वेश्चन जिओग्राफीचे राहतात. म्हणजे जवळजवळ 60 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला जिओग्राफीचे विचारले जातात. ठीक आहे. ओके, बघा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये खतीब सरांचं पुस्तक आहे, अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे. जिओग्राफी ऑप्शनल वाले विद्यार्थी जिओग्राफिकल थॉट पुस्तक वापरावंच लागतं तुम्हाला. जिओग्राफी ऑफ इंडिया माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे. वन ऑफ द बेस्ट बुक. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड. तुम्हाला न्यूज मधले प्लेसेस वगैरे विचारले जातात करंट अफेअर्सचा सेक्शन म्हणून. सोबतच इंडिया फिजिकल ऍस्पेक्ट्स हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे. गोखले सरांचं पुस्तक आहे, मूळ लेखक सिद्धार्थ सर आहेत. खतीब सरांचं पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असेल अशी आशा करते मी. महाराष्ट्रातील जिल्हे कंबाईन साठी उपयोगी आहे. मानव भूगोल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्ही हे पुस्तक न घेता चालतच नाही. मानव भूगोलचं पुस्तक घ्यावंच लागतं, त्याला ऑप्शनच नाहीये, कारण मानव भूगोलवरती क्वेश्चन येतात. प्राकृतिक भूविज्ञान दाते सरांचं पुस्तक, सगळे क्वेश्चन कव्हर होतात, सगळे क्वेश्चन कव्हर होतात, लक्षात घ्या. ठीक आहे. वर्ल्ड जिओग्राफी डिपेंड करतं की तुम्ही त्याला किती इम्पॉर्टन्स देतात, कारण का वर्ल्ड जिओग्राफीवरती इतके क्वेश्चन आयोग विचारत नाही. सो इथं तुम्हाला दाते सरांचं पुस्तक प्राकृतिक भूविज्ञान इम्पॉर्टंट आहे, गोखले सरांचं पुस्तक इम्पॉर्टंट आहे, खतीब सरांचं पुस्तक कंबाईन साठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके, चला पुढचा सब्जेक्ट आपण बघूया, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी ज्या विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो, पॉलिटी हा सब्जेक्ट असा आहे जितक्या लवकर समजतो तितक्याच लवकर विसरतो पण. सो तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यामधल्या क्लिअर असल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी तुम्ही बेसिक पासून म्हटलं तर हे पुस्तक वापरू शकता. मुद्देनिहाय, तक्तेनिहाय, निवडक आणि महत्वाचं, केसागर पब्लिकेशन. त्याच्यानंतर असामान्य अध्ययन पेपर दुसरा. आता हे जे मेन्सचे पेपर आहेत ना, मेन्सच्या पेपरचा पॅटर्न थोडा वेगळा असतो, पण प्रीला तिथून क्वेश्चन रिपीट होतात, त्याच्यामुळे तुम्ही मेन्सचे पण क्वेश्चन पेपर बघा. बाचाल सरांचं एक पुस्तक अवेलेबल आहे इथं तुम्हाला. आणि आता नवीन आलेलं आपलं पुस्तक म्हणजे, एकच मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवते, इंडियन पॉलिटी पण आहे बघा. मूळ लेखक आहेत लक्ष्मीकांत सर. हे पुस्तक विद्यार्थी जास्त वापरतात. इंडियन पॉलिटी, मूळ लेखक एम लक्ष्मीकांत, अनुवादक श्रीकांत गोखले, केसागर पब्लिकेशन. व्ही पाटील सर, गव्हर्नन्सचं बुक. मी तुम्हाला नेहमी सांगते की गव्हर्नन्सच्या पुस्तकातून क्वेश्चन येतात. गव्हर्नन्स इन इंडिया मेन्स साठी पुस्तक आहे, पण प्रिलियमला क्वेश्चन येत आहेत. आणि अजून एक पुस्तक मी तुम्हाला दाखवते, पंचायत राजचं पुस्तक, व्ही पाटील सरांचं पुस्तक. पंचायत राज वरती 6 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन विचारले जातात, जे आपल्याला मिस करायचे नाही. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंटचा पार्ट येतो. कंबाईन पेक्षा इकॉनॉमिक्सचा भाग राज्यसभेला खूप सोपा विचारतात असं मला वाटतं. करंट अफेअर्स मध्ये तुम्ही बजेट वगैरे वाचू शकता. आर्थिक पाहणी आता नवीन येईल, ते 1920 ची दाखवलेली आहे. आणि नागेश गायकवाड सरांचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकता, दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला नवीन आकडेवारी मिळून जाईल. आयोगाच्या वेबसाईट वरती पण तुम्हाला डॉक्युमेंट मिळून जातात. ठीक आहे. चला नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला एन्व्हायरमेंट इकोलॉजी. 2 पुस्तक आहेत, दोन्हीपैकी कोणतेही पुस्तक घ्या, दोन्ही पुस्तकं बेस्ट आहेत. के सिद्धार्थ सरांचं पुस्तक यूपीएससीचे विद्यार्थी वापरतात, आपल्याला अनुवाद करून दिलेला आहे केसागर पब्लिकेशन. हेही पुस्तक तुम्ही वापरू शकता. किंवा नेतनकर सरांचं एक पुस्तक आहे, नेतनकर सरांचं पुस्तक पण बेस्ट आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. साधना नेतनकर मॅडम आणि योगेश नेतनकर सरांचं. ठीक आहे. ओके. याच्यानंतर आपला शेवटचा सब्जेक्ट राहतो आय थिंक
जनरल सायन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 25 क्वेश्चन तुम्हाला विज्ञानावरती विचारले जातात. 25 क्वेश्चन म्हणजे 50 मार्क. तर 50 मार्कासाठी तुम्हाला विद्यार्थी टेन्शन फार घेतात. विद्यार्थ्यांना असं वाटतं की 11वी 12वी तुमचं काय म्हणतात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इथून क्वेश्चन येतात मान्य. पण जर तुम्ही ही पुस्तकं अभ्यासली, रवी भूषण सरांचं पुस्तक मूळ लेखक आहेत. 23 पैकी 23 प्रश्न आलेले आहेत 2022च्या एक्झाम मध्ये. हे पुस्तक तुम्ही अभ्यासा. ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस सेट तुम्ही अभ्यासा आणि जोगळेकर सरांचं पुस्तक टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही अभ्यासा, जे तुम्हाला मेनसाठी पण उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ओके. बाकी स्टेट बोर्ड असेल किंवा तुमच्या इतर नोट्स असतील, नवनाथ जाधव सरांचं पण पुस्तक बेस्ट आहे, कविता भालेराव मॅडमचं पण पुस्तक बेस्ट आहे. तर एनसीईआरटी तर करावंच लागतं. एनसीईआरटी केल्याचा फायदा डबल आहे, कारण का इकडे तुम्हाला वस्तुनिष्ठ क्वेश्चन आणि सीसॅट मध्ये तुम्हाला जे विज्ञानावरचे पॅसेजेस आहेत ना, ते एनसीईआरटीच्याच पुस्तकातून उचलले जातात. तुम्ही थोडंसं चेक करून बघा. तर एनसीईआरटीची पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचा, पण सोबत ही पुस्तकं सुद्धा तुम्हाला मदत करतील. ठीक आहे, ओके. बघा, तर हा झाला तुमचा जीएस पेपरचा भाग, जीएस पेपर 1, ज्याच्यावरती आपला रिझल्ट डिपेंड करतो. आता आपण जाऊया पेपर सेकंड कडे. पेपर सेकंड मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये तुम्हाला सीसॅटचं पुस्तक मिळतं, संपूर्ण सीसॅट. ठीक आहे, अपडेटेड एडिशन आहे. शशिकांत अन्नदाते सरांचं बेस्ट बुक आहे. पूर्व परीक्षा विनायक घायाळ सरांचं पुस्तक आहे. युपीएससीच्या प्रश्नपत्रिका मराठीमध्ये, बघा हे विद्यार्थ्यांना पाहिजे असतं, युपीएससीच्या क्वेश्चन पेपर मराठीमध्ये. कारण का युपीएससीच्या क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतात, जे विद्यार्थ्यांना समजत नाहीत त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं मराठीमध्ये मिळत आहेत. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुमचा दुसरा पार्ट आहे मराठीचा. विद्यार्थी मराठीला फार कॅज्युअली घेतात, घेऊ नका. शब्दसंग्रह असेल, म्हणी असतील, वाक्यप्रचार असेल, अलंकार असतील, आयोग नवीन नवीन पद्धतीने विचारते, नवीन पद्धतीने क्वेश्चन पण फ्रेम केले जात आहेत. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की आपल्याला स्कूल मध्ये जसं विचारतात ना मराठीत, तसं विचारत नाहीत, नवीन काहीतरी विचारतात. उतारे एवढे सोपे नसतात जेवढं आपण समजतो, उतारांना शीर्षक कसं द्यायचं वगैरे वगैरे. तर हे तुम्ही 2-3 पुस्तकं यूज करून शब्दसंग्रह तुमचा वाढवू शकता, पॅसेजेस तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लीला गोविलकर मॅडमचं पुस्तक बेस्ट आहे मराठी व्याकरणासाठी. मराठी व्याकरणाचे मार्क घालवू नका. राहिला प्रश्न इंग्लिशचा. प्रत्येक विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती राहते. तर एखादं बेस्ट बुक तुम्ही वापरा, किंवा युपीएससी एमपीएससी नेट सेटला जे पॅसेजेस आलेत ना तेवढे तुम्ही सोडवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, ओके. कारण याच्यासाठी व्होकॅब्युलरी तुमची स्ट्रॉंग असावी लागते. बेसिक न्यूमरसीसाठी भरपूर पुस्तकं आहेत. म्हणजे तुम्ही कोणतंही पुस्तक एक यूज करू शकता. सगळीच पुस्तकं घ्या असं तर मी तुम्हाला म्हणणार नाही. जनरल मेंटल ॲबिलिटी इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी तुम्ही बुद्धिमापन चाचणी वगैरे वापरा. पुस्तकांसोबतच क्लास पण करा, त्याचा नक्कीच फायदा होईल. आपली राज्यसेवेची बॅच जर लॉन्च झाली तर डेफिनेटली तुम्ही बॅचेसचा फायदा घ्या. तर हे होती फक्त बुक लिस्ट. राज्यसेवेसाठी आपण मोफत लेक्चर सिरीज चालू करतोय. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. कमेंट सेक्शन मध्ये तुमचे सजेशन दिले तरी चालतील. राज्यसेवेसाठी तुम्हाला नक्की कोणते लेक्चर्स हवे आहेत आणि पुस्तकांशी रिलेटेड, क्लासशी रिलेटेड काहीही डाऊट असतील तरी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारले तरी चालतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.